सोलापुरात श्राविका संस्था नगर येथे श्री आचार्य शांतीसागर पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। सोलापुरातील श्राविका संस्था नगर येथे आचार्य शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात येणाऱ्या 69व्या वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन श्राविका संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी शांतीसागर वक्तृत्व स्पर्धा फंडाचे विश्वस्त डॉक्टर सरिता कोठाडिया, संस्थेच्या सीईओ देवई शहा, मार्गदर्शिका दीप्ती शहा, मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, मुख्याध्यापिका राखी देशमाने, सौ कांबळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ आणि संस्थेतील सर्व विभागाचे वरिष्ठ आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, परीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी हर्षवर्धन शहा यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या। तसंच प्रमुख पाहुण्या सरिता कोठाडिया यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना आचार्य शांतीसागर महाराजांचा भिवू नका संयम धारण करा असा संदेश देत सर्व स्पर्धकांचं कौतुक केलं। गेल्या 68 वर्षापासून चालत आलेल्या या स्पर्धेमध्ये विविध शाळेतील एकूण 1300 विद्यार्थी सहभागी झाले होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रगती गांधी यांनी तर आभार प्रदर्शन सूरज वसाळे यांनी केलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुकुमार वारे, अनंत बेळे, ऋषभ सोनटक्के, अभिजित पाटील, प्रदीप ढेरे, रोहन शहा, अविनाश मुळकुटकर, वंदना थळवे, जयेश शिरढोणे, अनुप कस्तुरे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं। वर्षापासून ही स्पर्धा अविरतपणे सुरू आहे। कोरोना काळातही ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली। साधारणतः ही स्पर्धा 12 गटांमध्ये घेतली जाते। त्यामध्ये नर्सरी पासून ते अगदी 75-80 वर्षांच्या वृद्ध व्यक्तींपर्यंत वयोगटातील व्यक्तींना या ठिकाणी या स्पर्धेत आपले विचार मांडण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते। या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे 1956 साली आचार्य शांतीसागर महाराज यांनी संलेखनाव्रत घेतल्यानंतर त्या निमित्ताने आमच्या संस्थेच्या विश्वस्त स्वर्गीय पंडिता पद्मश्री सुमतीबाई शहा, स्वर्गीय विपुलता शहा, स्वर्गीय रतनचंद्रजी शहा याचबरोबर इतर अनेक विश्वस्त यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने 1956 पासून या स्पर्धेची सुरुवात झाली आणि आज हे 69वे वर्ष आहे। आजही त्याच जोमाने उत्साहाने आता आमच्या संस्थेचे विश्वस्त श्री हर्षवर्धन शहा, तसेच या ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर सरिता कोठाडिया, डॉक्टर महावीर शास्त्री, श्री सुभाष वणकुत्रे, श्री सूर्यकांत शहा, श्री अनिल जंगे यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने आम्ही सर्व शिक्षक वृंद, सर्व विभाग प्रमुख व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अविरत मेहनतीतून आणि कल्पनेतून ही स्पर्धा यशस्वीपणे राबवित आहोत। आज या ठिकाणी सध्या समाजात जे काही ज्वलंत विषय आहेत, मग ते कोणत्याही स्वरूपाचे असतील, सामाजिक असतील, धार्मिक असतील, या सगळ्या स्वरूपांवर आधारित आम्ही विषय समितीकडून विषय निवडून घेतो आणि त्यामुळे एक विचार मंथन चांगल्या पद्धतीने घडतं। या स्पर्धेच्या उद्देशाने लहान मुलांना स्वतःचं एक आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक व्यासपीठ मिळतं आणि आपले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ही स्पर्धा राज्यस्तरावर सुरू आहे। केवळ सोलापुरातीलच नाही तर आजूबाजूचे दहीगाव, बोर्ली, माडा या ठिकाणाहून विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धेसाठी येतात। पूर्वी तर या स्पर्धेमध्ये अगदी रात्री 12 पर्यंत ही स्पर्धा चालत होती आणि नातेपोते, नगर या भागातून सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धेत सहभागी होतात। सध्या सुद्धा दरवर्षी साधारणतः 1,500 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात आणि आमचं जे काही आज या ठिकाणी यश आहे ते खरं तर या स्पर्धकांचा उत्साह आहे की जो दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे आम्हालाही हे काम करताना खूप छान वाटतं आणि उत्साह येतो। तर आज या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या व्यक्तींनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे, आपलं सादरीकरण करणार आहे, त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि एक संदेश छोट्या मुलांनाही देऊ इच्छिते। बाळांनो, यश यशाकडे नेतं, पण इटेन बॅटरीज होलसेल आणि रिटेल सोलापूरकरांनो, आता अशी इन्व्हर्टर टेब्युलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान 8 वर्षे टिकेल। बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दुरुस्त होत नसते, ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते।
E10 ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे. तिचं आयुष्यही जास्त आहे. तिचं आयुष्य किमान 8 वर्ष मिळेल. E10 या एकमेव बॅटरीला 4 वर्ष रिप्लेसमेंट, पुढील 4 वर्ष प्रोराटा वॉरंटी आहे. जितकी जास्त वॉरंटी तितकी काळ टिकते. आम्ही या व्यवसायात 23 वर्षांपासून आहोत. आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज 8 ते 13 वर्ष चालल्या आहेत. आमचा पत्ता 688 दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे. मोबाईल नंबर 9422069391.